जय जवान गोविंदा पथकानं एकाच दिवसात 10 थर रचून विश्वविक्रम केला। पण या विश्वविक्रमाला राजकीय वादाची किनार लागली। जय जवान पथक विरुद्ध सरनाईक पिता पुत्र असा वाद दहीहंडीच्या निमित्तानं पेटलाय। नेमका हा वाद कसा सुरू झाला पाहूया एक रिपोर्ट। दहीहंडीच्या 10 थरांवरून राजकीय धुमशान। प्रताप सरनाईक यांचा जय जवान पथकाला टोला। जय जवानचं 10 थरांच्या हॅट्रिकनं प्रत्युत्तर। जय जवान गोविंदा पथक दहीहंडी म्हटलं की जय जवान वाले किती थर रचणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात। यंदाही तशीच उत्सुकता होती, पण यंदाचं वर्ष जय जवान आणि सरनाईक यांच्यातील वादामुळे अधिक गाजलंय। ठाण्यात सरनाईक यांच्या हंडीत कोकण नगर गोविंदा पथकानं थेट 10 थर रचले। या पथकानं जय जवानचा 9 थरांचा विक्रम मोडून नवा इतिहास रचला। त्यामुळे कोकण नगर पथकाबद्दल सर्वांनाच कुतूहल होतं। मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील पथकाचं भरभरून कौतुक केलं, पण इथेच सरनाईक यांनी जय जवान पथकाला सुद्धा डिवचलं। जय जवान गोविंदा पथकानं 9 थर रचून एक वेगळा विश्वविक्रम केला होता की तो गिनीज बुकामध्ये त्याची नोंद झाली होती। परंतु आज एक वेगळ्या प्रकारचे विक्रम झालेत। तर कोकण नगरचा राजा ह्या पूर्व उपनगरातील म्हणजे आमच्या दरेकर साहेबांच्या विभागातील गोविंदा पथकानं 10 थर लावून तोच त्यांचा विश्वविक्रम जो जय जवान गोविंदा पथकाचा होता तो तोडला आणि नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केलं। सरनाईक यांच्या या टोमण्यानंतर दहीहंडीचं राजकीय धुमशान सुरू झालं। जय जवाननं आपल्या कृतीतून सरनाईक यांना सणसणीत उत्तर दिलं। ही कृती म्हणजे एकाच दिवसात 3 वेळा 10 थर रचले। जय जवाननं घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या हंडीत पहिल्यांदा 10 थर रचले। त्यानंतर संध्याकाळी सरनाईक यांच्या हंडीत दुसऱ्यांदा 10 थर रचले आणि शेवटी ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांच्या हंडीत तिसऱ्यांदा 10 थर रचण्याचा विश्वविक्रम केला। प्रताप सरनाईक यांचा एक टोमणा आणि जय जवान पथकानं दिलेलं सणसणीत उत्तर। हा विश्वविक्रम झाल्यानंतर जय जवान पथक अविनाश जाधव यांना खांद्यावर घेऊन नाचलं। जय जवान पथक आणि सरनाईक यांचा हा वाद आजचा नाहीये। खरं तर या वादाची सुरुवात प्रो गोविंदा लीग मधूनच झाली होती। प्रो गोविंदा लीगचं यंदा 3रं वर्ष होतं। पूर्वेश सरनाईक यांनी या लीगचं आयोजन केलं होतं। जय जवान गोविंदा पथक गेल्या वर्षीच्या प्रो गोविंदा स्पर्धेचे विजेते होते। मात्र यावर्षी त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। स्पर्धेसाठी वेळेत एंट्री न भरल्यानं त्यांना बाद ठरवण्यात आलं। पण जय जवानला स्पर्धेबाहेर ठेवण्याचं कारण वेगळंच असल्याची चर्चा होती। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा मराठीचा मेळावा झाला। त्याच वेळी याच जय जवान गोविंदा पथकानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आगमनावेळी दहीहंडीचे थर रचून सलामी दिली होती। हीच सलामी जय जवान पथकाला नडल्याची चर्चा आहे। जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत। या जय जवान पथकानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सलामी दिली होती। प्रो गोविंदाचं आयोजन मात्र शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक करतात। ठाकरेंना सलामी दिल्यामुळे शिंदे गटाला राग आला आणि जय जवान प्रो गोविंदामधून बाहेर गेल्याची चर्चा आहे। याच वादावरून मनसे नेते राजू पाटलांनी भली मोठी पोस्ट लिहून सरनाईक पिता पुत्रांना सुनावलंय। मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना जय जवान दहीहंडी पथक या पथकानं मराठी माणसांचं आशास्थान म्हणून सलामी दिली होती। याचाच राग धरून काही भय्यांची तळी उचलणारे गांडूळ वळवळले होते आणि आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचं नीच राजकारण केलेलं। आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकानं त्यांच्या इथे पहिल्यांदा 10 थर लावले। त्या गोविंदा पथकाचं मनापासून अभिनंदन केलंच पाहिजे, परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले आणि या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला। आज त्याच जय जवान गोविंदा पथकानं एकदा नाही तर चक्क 3दा 10 थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली आणि या गांडुळांना माती दाखवली। जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। संस्कार व संस्कृती ही वागण्यात असली पाहिजे, नुसत्या नावात काय आहे। दहीहंडी उत्सव म्हणजे मुंबईची खास ओळख
आणि जय जवान पथकानं अनेक वर्षांपासून ही ओळख जपली आहे। यंदाही जय जवान पथकानं 10 थरांची हॅट्रिक करून विश्वविक्रम केला। मात्र हीच गोविंदा पथकं अशी राजकारणात अडकणार असतील तर हे कुठल्या थराचं राजकारण याचा विचार करावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।